बीड जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि ती महिला तिच्या घरामध्ये झोपलेली होती. पण मात्र सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं घरामध्ये मोठ्या प्रमाणात गरमी होत असल्यामुळं त्या महिलेनं घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. पण मात्र जशी मध्यरात्र झाली होती तेवढ्यात त्या ठिकाणी एक व्यक्ती आला होता आणि त्या व्यक्तीनं त्या महिलेला उचललं आणि थेट उचलून गावाबाहेर नेलं. आता त्या महिलेनं आरडाओरडा करायचा प्रयत्न केला, पण मात्र त्या समोरच्या व्यक्तीनं त्या महिलेचं तोंड दाबलं, तिला आरडाओरडा करू दिला नाही आणि तिला जीवे मारायची धमकी दिली. त्यानं तिला उचलून थेट गावाजवळ असणाऱ्या एका नदीच्या कडेला नेलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती नको ते कृत्य केलं. आता या संपूर्ण प्रकरणामुळं ती महिला बेशुद्ध झाली होती आणि ती महिला बेशुद्ध पडली होती. त्याच अवस्थेमध्ये त्या व्यक्तीनं त्या महिलेला उचललं, गावामध्ये आणलं आणि गावामधल्या चावडीला दोरीनं बांधून ठेवलं. पण मात्र जेव्हा सकाळ झाली तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 10 मार्च 2026 ची. 10 मार्च 2026 रोजी या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती आणि ती घरामध्ये झोपलेली असताना त्या ठिकाणी एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीनं त्या महिलेला उचललं, गावाबाहेर नदीच्या कडेला नेलं आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत जबरदस्ती नको ते कृत्य केलं. आता तिला उचलून नेत असताना तिचं तोंड दाबलं होतं, तिला जीवे मारायची धमकी दिली होती आणि जबरदस्ती तिच्यासोबत हे सगळं केलं होतं. आता या संपूर्ण प्रकरणामुळं ती महिला बेशुद्ध पडली. त्यानं त्याच अवस्थेमध्ये उचलली, पुन्हा गावामध्ये आणली आणि गावातल्या चावडीमध्ये दोरीनं त्या महिलेला बांधून टाकलं. आता ती महिला बेशुद्ध अवस्थेत होती, पण मात्र जशी सकाळ झाली तशी ती महिला मदतीसाठी जोरजोरात आरडू लागली होती, ओरडू लागली होती. आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले होते, त्या महिलेला त्या अवस्थेमध्ये बघत होते. काही जण व्हिडिओ शूटिंग सुद्धा करत होते. हा सगळा प्रकार कोणी केला, काय केला, हे सगळं त्या महिलेला विचारत होते. आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यानंतर त्या महिलेची सुटका त्या ठिकाणी झाल्यानंतर ती महिला घरी गेली आणि या सगळ्या घटनेच्या भीतीनं 2 दिवस पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल सुद्धा केली नाही. पण मात्र जेव्हा त्या महिलेच्या घरच्यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली तेव्हा तात्काळ जवळचं पिंपळनेर पोलीस स्टेशन गाठलं, त्या संशयित आरोपीचं नाव सांगितलं. पोलिसांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. ज्या आरोपी विरोधात महिलेनं तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. एखाद्या महिलेला तिच्या घरामधून उचलून घेण्याची हिंमत अशा पद्धतीनं वाढत चालली आहे, यामुळं सगळीकडंच एक मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आता ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडलाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.